नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा शहरात वाहतुकीत कायद्याचे पालन होण्यासाठी सुव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावणार। सचिन खाडे। तहसीलदार यांचे नगरपंचायत व पोलीस प्रशासनाला आदेश जारी। म्हसळा शहरात दिघीनाका ते पाबरे फाटा परिसरात फार मोठी वाहतूक कोंडी सातत्याने होत असते। त्याबद्दल सतत नकारात्मक बातम्या, परस्परात वादावादी होत असताना म्हसळाचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन खाडे यांनी विविध पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, ग्रामस्थ यांच्या समन्वय सभेचे आयोजन केले होते। विविध मान्यवरांकडून अभ्यासू मत मांडून झाल्यावर तहसीलदार खाडे यांनी शहरातील वाहतुकीस समजुतीने वाहतूक नियमांचे पालन केल्यावर वाहतूक कोंडी समस्या सुटू शकेल, यासाठी नागरिकांच्या सूचनेनुसार वाहतुकीत कायद्याचे पालन होण्यासाठी सुव्यवस्था म्हणजेच प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। त्यासाठी पुढील नियम प्रशासन नागरिकांच्या मदतीने पाळणार असल्याचे तहसीलदार खाडे यांनी सांगितले। यावेळी म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, PSI सुनील रोहिणकर, ST डेपो मॅनेजर श्रीवर्धन मेहबूब मणेर, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिनिधी अक्षय महाजन, नगराध्यक्ष संजय कर्णिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, मुस्लिम जमातीचे अध्यक्ष नाजिम चौगुले, सलीम उकये, रियाजभाई घराडे, शाहिद उकये, समीर काळोखे, भाजपा शहराध्यक्ष शरद चव्हाण, नदीम दळवी, मुसद्दिक इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते। ST वाहतूक वनवेनी माणगाव, मुंबई, महाडकडे जाणार आहे। अन्य वाहतुकीसाठी पुढील नियमांचे पालन व्हावे असे स्पष्ट संकेत कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन खाडे यांनी पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाला दिले आहेत। म्हसळा शहरामध्ये सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहने जसे ट्रक, कंटेनर यांची वाहतूक बंद करण्यात येत आहे। सदरची वाहने या कालावधीत निदर्शनास आल्यास दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे। दिघीनाका ते पाभरेपाटा माणगाव दिशेने जाणाऱ्या 4 चाकी व त्याहीपेक्षा मोठ्या वाहनांना एकपदरी वाहतूक हा पर्याय असेल। बाजारातील रस्त्यावर दोन्ही बाजूने व मध्यभागी पांढरे पट्टे सार्वजनिक विभाग मारणार आहे। रस्त्याच्या बाजूने पांढरे पट्टीचे बाहेरच वाहन उभे करता येईल। रस्त्यावर वाहन उभे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल। दुकानाच्या समोर रस्त्याच्या जागेमध्ये साहित्य, छोटी दुकाने व हातगाड्या लावण्यासाठी सक्त मनाई करण्यात येणार आहे। दिघीनाका ते पाबरे फाटा व दिघीनाका ते RDC बँक पर्यंत फेरी विक्रेते व वाहने यांना नो पार्किंग असे, तसेच फेरीवाले, हातगाडी यांना हे क्षेत्र प्रतिबंधित राहणार आहे। यावेळी नगरपंचायत प्रशासनाने किमान दुचाकी वाहनांची पार्किंगची सोय प्राधान्याने करावी, तरच नो पार्किंगबाबत सक्ती करावी अशा अभ्यासू आणि आग्रही मागणीकडे तहसीलदार तथा नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष का केले अशी नागरिकांच्यात चर्चा होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। माझ्या ऑफिसच्या समोरच खाली म्हणजे नगरपंचायतच्या खाली तिथं उभे राहतात आणि त्याच्यामुळे पण अडचण निर्माण होतो। तर त्यांनाही टाइम दिले संध्याकाळी आणि सकाळी, तर ते बरं होईल, जेणेकरून आपल्याला हे करता येईल। व्यापाऱ्यांनी जसं सांगितलं, आपण जरा थोडंसं मार्केट कुठपर्यंत गेलं, जसुरीला वाटलं पुढं माहिती ना आपल्याला, स्वतः आपण पाहिलं गणेश आणि सगळं आज काय पूर्ण भागात किती माहिती आतमध्ये गावात किती लोक जातातच ना। STच्या बाबतीमध्ये आपण ज्या वेळेला पोलीस साहेब होते त्यावेळेला, तहसीलदार होते त्यावेळेला आम्ही तो ठरवला, सर्व आम्ही बसून ते एक वल्ले केले STच्या बाबतीत, तो निर्णय सांगायला ज्या काही STचे पण आलेत का तुमच्याकडे रात्र संध्याकाळच्या गाड्या गाडून बुजून घुसतात, त्या दिवशी आणि अंदाजबंदी असेल तर व्यापार व्यवसाय मध्ये वृद्धी होऊ शकत नाही। तिसरी जी बाब आहे ती जे गंभीर आजार आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला कोरड औषधे घ्यावीच लागतात। म्हसळ्याची ट्रॅफिकची समस्या ही गंभीर आहे आणि कित्येक दिवसापासून आहे, याचा आपण जाणकार आहात। आपण विविध लोकांनी त्याच्यावर मांडले आहे। आपला जो पहिला मुद्दा होता कार्ड वितरण स्थानिक नागरिकांना करणे, याच्या बाबतीत मी स्वतः अनुभवतोय। मी सकाळी 8:30च्या आसपास जर ट्रेन घेऊन येत असेल, इकडून ST चालली आणि तिकडून छोटीशी 3 चाकी रिक्षा येते, तर कित्येक पॉइंट असे आहेत की तिथे रिक्षाही पास होत नाही ST समोरून असली तर। मग अशा केस मध्ये समजा तहसीलदारची गाडी तिकडून येते, रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत फोर व्हीलर श्रीवर्धन तसेच दिघी मार्गावरून
माणगावकडे जाणारे 4 चाकी व त्यापेक्षा मोठी वाहने 1 पदरी वनवे असेल. 4 चाकी व त्यापेक्षा मोठी वाहने हे आपण वनवे करतोय. याच्यामध्ये आपल्याला जे सजेशन आले त्याच्यानुसार दिघी नाका ते पावरा फाटा एवढंच करायचं ना. त्याच्यामध्ये तेवढं करेक्शन होत नाही. जाणाऱ्या 4 चाकी व त्यापेक्षा मोठी वाहने ती 1 पदरी वनवे असेल. बाजारातील रस्त्यांवर दोन्ही बाजूने व मध्यभागी पांढरे पट्टे मारण्यात यावे. पीडब्ल्यूडी विभागाने हे कामकाज करायचं आहे. तसेच रस्त्याच्या बाजूने पांढरे पट्टीचे बाहेरच वाहन उभा करता येईल. रस्त्यावर वाहन उभा केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दुकानाच्या समोर रस्त्याच्या जागेमध्ये साहित्य, छोटी दुकाने, हातगाड्या लावण्यासाठी सक्त मनाई करण्यात येत आहे. दिघी नाका ते पावरा फाट्यापर्यंत फेरी विक्रेते वाहने यांना पार्किंगसाठी आणि नो स्टॉपिंग म्हणजे नो पार्किंग नो स्टॉपिंग डिक्लेअर करण्यात येत आहे. इथं तेवढं करेक्शन करतोय.